आजची लीगल अपडेट. राज्यसभा खासदार आणि प्रसिद्ध शायर इम्रान प्रतापगडी यांना नुकताच सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय. कसं सांगते. नमस्कार, मी राजश्री. तर मंडळी, गुजरात पोलिसांनी इम्रान प्रतापगडी यांच्या विरोधात दाखल केलेली FIR सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आहे. ही FIR इम्रान प्रतापगडी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या 46 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिप संदर्भात होती, ज्यात बॅकग्राऊंडला एक खून के पैसे बात सुनो हे गाणे वाजत होते. या प्रकरणात इम्रान प्रतापगडी याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या पीठाने FIR रद्द करताना ते म्हणाले, अनुच्छेद 19(1)(अ) अंतर्गत दिलेला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असून भाषणाचा किंवा मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी जी कविता सादर केली आहे त्या कविता, नाटक, फिल्म, कला साहित्य माणसाच्या जीवनाला अधिक सार्थक बनवतात. कितीही जास्त प्रमाणात लोक त्या विचाराला स्वीकार करत नसले तरी सुद्धा सगळ्यांनी विचार मांडणाऱ्या लोकांचा आणि त्यांच्या अधिकाराचा सन्मान केला पाहिजे आणि रक्षा सुद्धा केली पाहिजे. तसं पाहायला गेलं तरी त्या कवितेमुळे कोणताही मोठा अपराध झालेला नाहीये. जेव्हा आरोप लिखित स्वरूपात असतो तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांनी तो वाचला पाहिजे आणि जर आरोप बोलण्याच्या स्वरूपात आणि शब्दाच्या स्वरूपात असेल तर पोलिसांनी सुद्धा अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्याच्या नजरेने पाहिलं पाहिजे. भलेही लोकांची याला नापसंती असेल तरी सुद्धा याला सुरक्षित करायला हवं. न्यायमूर्तीचे बोलणे गेलेले वाक्य आणि लिखाण सुद्धा लोकांना न आवडणार असू शकतं बरं का. नागरिक असल्याने पोलीस अधिकाऱ्यांचे सुद्धा अधिकारांचं संरक्षण केलंच पाहिजे. अशाच लीगल अपडेटसाठी न्यूज अनकटला सबस्क्राईब करा.